झाला बाबा आमचा आज धोंडा, दीपदान आणि भाषांना जेवायला बोलवलं होतं, पण ते अगोदर नवरोबाचा डब्बा द्यायचा होता. तर सकाळी सकाळी पहिले मी ते बनवून घेतलं, भेंडीची भाजी आणि पोळ्या. त्यांचा डब्बा दिला. त्यानंतर म्हटलं चला आता आपण पुरणाच्या स्वयंपाकाला लागू. स्वयंपाक मला सकाळीच करायचा होता आणि पण त्या अगोदर म्हटलं चला थोडासा चहा घेते. चहा घेतला आणि इथं 1 किलोला थोडीशी डाळ कमी होती. तेवढी मी घेतली कारण की जेवायला मी बऱ्याच जणांना सांगितलं होतं, म्हणजे आमच्याच घरातल्यांना. आमच्या घरात जरी आम्ही दोघं असेल ना, तरी बी आमची इथं 3 घरं आहे आणि मी तिन्ही घरांना जेवायला सांगितलं होतं. आता म्हटलं चला पटापट स्वयंपाकाला लागूया. पुरणाची डाळ लावून दिली. त्यानंतर साईडला कवितानं मला इथं कांदा कट करून दिला. इथं मी मसाला करून ठेवला होता आमटीसाठी. आता स्वयंपाक का मी एकटी नव्हते करणार, माझी जाऊ होती मदतीला. आम्ही दोघीनं मिळून केला. जे वरचे कामं होते तिला मी पटापट करायला लावले. बाकीचं जे मिक्स करायचं होतं, पुरणा चटका द्यायचं ते काम मी करून घेतलं. इथं मी बेसन पीठ तयार करून ठेवलं होतं. फक्त याच्यात मीठ नव्हतं टाकलं, पाणी सुटतं म्हणून. आणि त्यानंतर लगेच माझी डाळ इथं शिजून रेडी झाली होती. डाळ शिजली, त्याच्यामध्ये गूळ कट करून घेतला होता, तो टाकून दिला आणि त्याच्यात ना थोडीशी मी साखर टाकली होती. मी नुसतं गूळ कधीच टाकत नाही, थोडी तरी साखर टाकते, त्याने पुरण छान होतं. आता इथं मी साईडला आमटी बी माझी बनवून झाली होती आणि कविता साईडला भांडे घासत होती आणि मी साईडला पुरणाला चटका देत होते. हे झालं की लगेच तिनं पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि लगेच मी इकडे बाकी देवाची तयारी करून घेतली, कारण की 12च्या आता आम्हाला देवाला धोंडा द्यायचा होता. कारण की 12च्या नंतर आमुषा लागणार होती. इथं धोंडे अनारसे जे बनवले होते ना ते देवापाशी आणून ठेवले. इथं वाती वगैरे सगळं रेडी करून ठेवलं. माझ्या भाषा जेवायला येणार होत्या, मी त्यांची वाट बघत होती पण त्या काही आल्या नाही. म्हटलं चला 12च्या आत आपल्याला आरती गिरती झाली पाहिजे, म्हणून मी पटकन इकडं आरतीचं याचं नियोजन करून घेतलं आणि पटकन आरती करून घेतली. बाकीचं आम्ही सगळे घरचे होतो आरतीला, पण मग त्या नव्हत्या आल्या. माझं पिल्लू माझा मदत करत होतं. म्हणलं चल बाबा तू बी एकदाची आरती करून घे. आता ह्या बाकीच्यात आल्या नव्हत्या, पण हे आमचे घरचे लक्ष्मी नारायण यांना भुका लागल्या होत्या. म्हटलं चला बाबा तुम्ही एकदाच जेवून घ्या. त्यानंतर ही माझी लहानी नणंद होती, त्या आल्या होत्या जेवायला. त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना जेवायला दिलं. ह्या माझ्या भाच्या होत्या 2, त्या बी जेवल्या आणि त्यानंतर मग आम्ही बी जेवण केले. जेवणाचा कार्यक्रम तर आमचा उरकला, पण आता हा कार्यक्रम आहे ना, तर हा 1 तास तरी चालेल. भरपूर असा किचन वाटा माझा गंदा झाला होता. घरामध्ये भरपूर असा पसारा झाला होता. काही कवितानं आवरलं, काही मी आवरलं. दोघीनं मिळून पटापट आवरून घेतलं. चला तर बाय. श्री स्वामी समर्थ.